तर आज राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान झालं। अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित होत्या, त्यामुळे आज जेव्हा प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली तेव्हा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसला। पाहूया आजच्या मतदानातील काही खास दृश्य। कणकवलीमध्ये वयोवृद्ध 88 वर्षांच्या आजींनी आज मतदानाचा अधिकार बजावलाय। तिकडे सोलापूर अकलूज मधल्या यशवंतनगर इथे महिला मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं आणि इथे सगळे महिला कर्मचारी दिसून आले। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील उत्साहात आज मतदान पार पडलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं चक्क मतदान केंद्रावरती जाऊन ईव्हीएमचीच पूजा केलेली दिसली। रत्नागिरीतल्या खेड या ठिकाणी एका नववधूने बोहल्यावरती चढण्यापूर्वी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला दिसला। सिंधुदुर्गामध्ये खास महिलांसाठी महिलांकडून नियंत्रण केली जाणारी आणि व्यवस्थापनावरती भर देणारी अशी विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आली होती। साताऱ्याच्या कराडमध्ये मतदानाचा हक्क बजावून नवरदेवानं आपल्या लग्नाकडे धाव घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या पिसादेवी इथल्या मतदान केंद्रावरती लग्नाच्या दिवशी नवरदेवानं आधी मतदानाचा अधिकार बजावला। तर रायगडमध्ये देखील आधी लगीन लोकशाहीचं असं म्हणत नवरदेव विशाल उतेकर यांना लग्नाआधी मतदान केलंय। तिकडे सांगलीच्या वाळवा तालुक्यामधल्या कापूसखेड या ठिकाणी बोहल्यावरती चढण्याआधी एक वधू थेट मतदान केंद्रावरती पोहोचली आणि तिनेही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। खानापूर तालुक्याच्या भाळवणी इथे 90 वर्षाच्या आजीबाईंनी मतदानाचा अधिकार बजावलाय, तर इतरांनी देखील मतदान करावं असं आवाहन या आजीबाईंनी केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।